नमस्कार मंडळी, ते स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये। खरं तर याला पहिला ब्लॉग म्हणणं चुकीचं ठरेल। पहिला ब्लॉग म्हणण्याऐवजी आपण नवीन सुरुवात असं म्हणूयात, कारण की याआधी खूप सारे ब्लॉग टाकलेले आहेत, पण त्यामध्ये माझ्या खूप साऱ्या चुका देखील झालेल्या आहेत, जसं कॅमेरा पकडणे, एडिटिंग करणे आणि खूप साऱ्या चुका आहेत। तर मला तेव्हा काही इतकं उमजत नव्हतं, पण ब्लॉगिंग करणे हा मला खूप जास्त आवडतं, म्हणून मी नवीन सुरुवात आणि फ्रेश सुरुवात करतेय 2026 पासनं। तर माझ्या ब्लॉगला नक्की प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आज आम्ही संध्याकाळी जाणार आहे कुणबी महोत्सवला, तर संध्याकाळी नक्की बघा, माझा ब्लॉग कंटिन्यू करा। तर आम्ही निघता, आमची तयारी झालेली आहे बघा, आम्ही सेम सेम घातलेलं आहे आणि बाय द वे ही माझी सिस्टर आहे। चला आता पटापट निघतो, खूप उशीर झालाय बघा, रात्रीचे 10:30 झालेत। मी रोजच जाते तिथं, जेव्हापासनं झालंय सुरुवात तेव्हापासनं ती जाते, पण मी आज पहिल्यांदाच चालले। तर मला तरी असं वाटतं मी पाळणं बिळणं कशामध्ये बसणार नाहीये, मला जास्त भीती वाटते। इतका मोठा आकाश पाळणा होता आणि इतके स्टॉल होते, खूप स्टॉल होते, पण खूप एक्सपेन्सिव्ह देखील होतं। जी गोष्ट आपण 50ला घेतो ती तिथे 200ला होती, पण मग छान वाटतं असं शॉपिंग वगैरे करायला। तर माझ्या मम्मीचं नुसतं असं होतं की हे घे ते घे, तर मग आणि मला जास्त शॉपिंग करायला आवडत नाही, कारण की मी केली तरी माझ्या खूप साऱ्या गोष्टी तशाच पडून असतात, मी यूज नाही करत। आणि बघू शकता तुम्ही, जिकडे तिकडे जास्त करून मुलींचेच आवडत्या वस्तू होत्या आणि लहान मुलांचे होतं, आणि खाण्यासाठी पण खूप जास्त स्टॉल होते। आणि हे बघू शकता आपण, बापरे इतक्या साऱ्या गंठणी होत्या, ज्वेलरीज होत्या, ठुशी, नेकलेसेस, खूप सुंदर कलेक्शन होतं, पण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होतं। मी हे बँगल्स घेतले मम्मीसाठी, आणि इथं पूर्ण टॉपचं, वन पीसचं कलेक्शन लावलेलं। तर मम्मीचं आणि मनालीचं डिस्कशन चाललं आहे, तिला 2-3 टॉप देखील आवडलेले, मी ते सोडलं त्यांचं बोलणं आणि इकडे आले लहान मुलांच्या वस्तूंकडे। मला खूप जास्त आवडलं, सगळे होतं इकडे, आणि हे मी इयरिंग्स घेतले, मला हे जास्त आवडले त्यामुळे। मग नंतर माझ्या मम्मीने इतके सारे इतके क्लिप्स घेतले की विचारू नका, खूप जास्त शॉपिंग तिने त्याच गोष्टींची केली, नुसते क्लिप्सच घेत होती ज्या दुकानात जात होती तिकडनं। आणि इथे लहान मुलांचं खूप भांड्यांचं कलेक्शन होतं, सर्व गोष्टी होत्या। त्यानंतर इथं सगळी जोडी चालू आहे, आणि मग इथं काही ओळखीचे भेटले आम्हाला, आणि त्यांच्या मुलीकडनं मी खेळणीच घेतली मागून। आम्ही जसं आतमध्ये जात होतो तसं खूप जास्त गर्दी वाढत होती, आणि खूप जास्त रांगा देखील लागल्या होत्या आकाश पाळण्यासमोर, खूप जास्त वेळ लागणार होता। तरी हे लोकांचं डिस्कशन चालू होतं बसायचं की नाही, मला नव्हतं बसायचं। आणि हे बघा तुम्ही, हे लोकांनी आधीच बनवून ठेवलेलं मंचुरियन आणि पिझ्झाज वगैरे, आणि हे लोकांनी घेतली, त्यांनी सर्वांनी मंचुरियन घेतले, मला नव्हतं खायचं, मी त्यांना नाही म्हणाले, पण तरी लोकांनी मला फोर्स केला, त्यामुळे मी टेस्ट केलं, तर ते जास्त खारट होतं। आणि वाव तुम्हाला काय सांगू, इतक्या भारी लोणचं होतं इथे, सगळी व्हरायटीज मिळेल, सगळी टू गुड। आणि मग पुढे जाताच आम्ही बँगल्स वगैरे कापायला घ्यायचे होते, आणि मग खूप सारे बँगल्स तिने घेतले, आणि मग त्यानंतर ना मला हे बलून्स बघूनच खूप जास्त मजा वाटत होती। नंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी खूप जास्त, तर इथं घेतले आम्ही